जणांचे कमेंट्स होते, डीएम्स होते की रत्नागिरीमध्ये काहीतरी नवीन प्रोजेक्ट दाखवा। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला घेऊन आलो आहे रत्नागिरीतील पहिली 12 मजली बिल्डिंग प्रोजेक्ट तुम्हाला घेऊन आलोय मी। वुडलँड प्रोजेक्टचा नाव आहे। चला या तुम्हाला सॅम्पल फ्लॅट दाखवतो। वेलकम। अस्सलाम वालेकुम, नमस्कार, सत श्री अकाल, आदाब, केम चो, कसा का, हेलो वन वेलकम, वनक्कम, जय भीम। मी राहित फकीर मोहम्मद सोलकर आपल्या सर्वांचं आपल्या चॅनलवरती पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करीत आहे। तर खूप जणांचे कमेंट्स होते, डीएम्स होते की रत्नागिरीमध्ये काहीतरी नवीन प्रोजेक्ट दाखवा। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला घेऊन आलो आहे रत्नागिरीतील पहिली 12 मजली बिल्डिंग प्रोजेक्ट तुम्हाला घेऊन आलोय मी। वुडलँड प्रोजेक्टचा नाव आहे। अजूनपर्यंत रत्नागिरीमध्ये तुम्ही 4th फ्लोर, 5th फ्लोर, 6th फ्लोर, 4 मजली, 5 मजली, 6 मजली, 8 मजली बिल्डिंग बघितलेलं असाल, परंतु पहिल्यांदाच रत्नागिरीमध्ये तुम्हाला मी 12 मजली बिल्डिंग दाखवणार आहे। तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्कीच बघा, एक चांगला ब्लॉग देण्याचा प्रयत्न करणार आहे। सध्या मी आहे रत्नागिरी कोल्हापूर हायवेला, छत्रपती शिवाजी महाराज नगर गिरी कोल्हापूर हायवे आहे आणि इथेच जॉकी लेन्सकार्टचं शोरूम आहे। आणि इथून जर तुम्ही समोर बघितलात तर अरिहंत ग्रुपचं ऑफिस देखील आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज नगर रिलायन्स मॉलच्या अगदी समोर आजचा आपला हा प्रोजेक्ट आहे। तर आज आमच्याबरोबर आहेत दिनेश सुर्वे सर आणि हेच आज आपल्या हा प्रोजेक्टबद्दल संपूर्ण माहिती देणार आहेत। नमस्कार सर। अरे नमस्कार, वेलकम वेलकम वेलकम। या कसे आहात? मी मस्त, तुम्ही कसे आहात? मी पण मस्त। ठीक आहे, बोला काय मदत करू? सर मी असं ऐकलंय की रत्नागिरीमध्ये पहिलीच 12 मजली बिल्डिंग होते। येस, आता हा बघा, हा आपला प्रोजेक्ट आहे द वुडलँड, शिवाजीनगरमध्ये मेन रोड टच। हा बघा, तुम्ही इथे बॅनर पण बघू शकता, द वुडलँड म्हणून, 12 माळ्याचा पहिला टॉवर रत्नागिरीचा। या तुम्हाला दाखवतो प्रोजेक्ट बद्दल। हे बघा, मेन रोड टच आहे हा, रत्नागिरी कोल्हापूर मेन हायवे, त्याच्या अगदी लगतचा प्रोजेक्ट आहे। आता हा वाईड रोड आहे बघा, एवढी एंट्री आहे इथे, तुम्हाला एंट्रन्सला गेट असेल, इथे आपला गेट होईल। आता अंडर कन्स्ट्रक्शन बिल्डिंग आहे। चला याच्या फीचर्स आणि याच्याबद्दल माहिती देतो तुम्हाला। ओके चल, या तुम्हाला दाखवतो। हे बघा, हा आपला प्रोजेक्ट आहे, याचं ब्रोशर आहे वुडलँड म्हणून। या पद्धतीची बिल्डिंग आहे आपली, फ्रंट साईड आहे ही, रोड टच अपार्टमेंट। डायरेक्ट फ्रंटला असा लुक आहे, सोबत टॉप व्ह्यू बघा तुम्हाला। हा मेन रोड, हा टॉप व्ह्यू आहे। चार कॉर्नरला 3 BHK आहेत, फ्रंट साईडला इथे 2 BHK आहेत। हे 2 गार्डन फेसिंग आणि सी व्ह्यू फेसिंगचा तुम्हाला 2 BHK या साईडला आहेत आणि इकडे 1 BHK आहेत, अशा पद्धतीने आहे। प्लस चौफेर पार्किंग आहे, 4 व्हीलर पार्किंग आहे, कवर पार्किंग आहे, शेड पार्किंग आहे, सगळ्या प्रकारचे। हा बॅक साईडचा लुक आहे बघा। प्लस पोडियम फ्लोर आहे, पोडियम ग्राउंडला पार्किंग आहे आणि पोडियम फ्लोर आहे। पोडियम फ्लोरला तुम्हाला गझिबो, लहान मुलांसाठी खेळायसाठी जागा, ओपन जिम, वृद्धांसाठी बसायला जागा, वॉकवे आहे, म्हणजे जे हेल्थ कॉन्शियस आहे त्यांच्यासाठी पण बरेचसे ओपन जिम वगैरे आहे। तर हा बघा, हे मेन रोडला बघा असा गेट होईल, एंट्री गेट, मेन गेट होईल। प्लस पार्किंग, ॲम्पल ऑफ पार्किंग आहे आणि पाणी इथे पूर्ण शिवाजीनगरमध्ये पाण्याचा कोणी नाद नाही करायचा। पाण्यासाठी बिंदास डोळे बंद करून गॅरंटीड। अरिहंत हे एक ट्रस्टेड नाव आहे रत्नागिरीमध्ये, नामवंत बिल्डर्समध्ये अरिहंतचं नाव येतं। त्याच्यामुळे तुम्ही जे काही तुम्हाला कन्स्ट्रक्शन आहे त्याच्यामध्ये नो कॉम्प्रोमाइज, क्वालिटीमध्ये नो कॉम्प्रोमाइज। आपण जात आहोत सॅम्पल फ्लॅट बघण्यासाठी, चला या। येस सर। आता आपण इथे फर्स्ट फ्लोअरला आहोत समोर। आता थोडंसं आता अंडर कन्स्ट्रक्शन आहे, त्याच्यामुळे थोडंसं अंधार असेलच, पण या समोरासमोर 2 लिफ्ट आहेत, 2 लिफ्ट आहेत, डबल स्टेअरकेस आहे। एक तुम्ही आलात तिथून आणि हा इमर्जन्सी। ओके, डबल स्टेअरकेस, डबल लिफ्ट।
आता या सॅम्पल फ्लॅट मध्ये जाऊया आपण. ओके चला या, तुम्हाला आता सॅम्पल फ्लॅट दाखवतो. वेलकम. आता हा आहे लिव्हिंग रूम. या साईडला प्रशस्त असा लिव्हिंग रूम तुम्ही बघू शकता. एका साईडला डायनिंग आहे, एका साईडला बघू शकता आपण फर्निश केलेलं आहे मस्त की सोफा सेट, डायनिंग सेट, टी व्ही ट्रॉली आहे, कर्टन्स आहेत, वॉलपेपर यूज केला आहे आपण. ही वॉल पण बघा कस्टमाइज्ड आहे आपण. म्हणजे हे कस्टमरच्या आयडियासाठी केलं आहे की कस्टमरला जेणेकरून चांगल्या पद्धतीचे आयडियाज मिळू शकतात की आपण आपल्या फ्लॅटमध्ये काय काय करू शकतो. सोबत हे बघा कर्टन्स चांगल्या पद्धतीचे आहेत आणि स्लायडिंग विंडो खोलल्याच्या नंतर तुम्हाला दिसेल असा मस्तपैकी टेरेस कम बॅल्कनी. मस्तपैकी व्ह्यू आहे तुम्हाला. परत हा मेन रोडचा व्ह्यू आहे. हायवे टच प्रॉपर्टी आपली. सोबत तुम्हाला लिव्हिंग रूम सोबत तुम्हाला अटॅच किचन आहे. चांगल्या पद्धतीचं ग्रॅनाइट वापरले गेलेलं आहे. किचन ट्रॉली, त्या साईडला तुम्ही स्टोरेज, या पद्धतीने आपण डेकोरेट करून ठेवलेलं आहे. शेल्फ्स, वरती सुद्धा शेल्फ्स आहेत तुम्ही बघू शकता. सोबत इथे एक ड्राय बॅल्कनी आहे. ड्राय बॅल्कनीमध्ये आपण वॉशिंग मशीनसाठी स्पेस दिलेला आहे. आता आपण बघणार आहोत 3 बेडरूम आणि हे टॉयलेट वॉशरूम. हे कॉमन टॉयलेट वॉशरूम आहे. आपण बघू शकता किती मोठ्या पद्धतीचं टॉयलेट आहे. चांगल्या फिटिंग्स, चांगल्या टाईल्स, फ्लोरिंग टाईल्स, पेंट. आता हा नॉर्मल बेड आहे. इथून सुद्धा बघा तुम्हाला सेम व्ह्यू भेटेल मेन रोडचा. नंतर हा आपला पहिला मास्टर बेड बघू शकता कशा पद्धतीने आपण त्याला रिनोव्हेट केलेला आहे. तुम्ही किती हाय आणि रिच अमेनिटीजचा वापर केलेला आहे आपण इथे. सोबत इथे टेरेस कम बॅल्कनी. इथून सुद्धा व्ह्यू आपला कंटिन्यूज आहे मेन रोडचा. त्याच्यामध्ये परत हा अटॅच्ड टॉयलेट वॉशरूम. हाय क्वालिटी अमेनिटीजचा वापर परत एकदा आपल्याला दिसून येईल इकडे. या आता सेकंड मास्टर बेडरूम बघू. सेम अटॅच टॉयलेट वॉशरूम आणि परत आपण बघाल अजून एक मास्टर बेड. कबर्ड वगैरे आहे. प्लस कर्टनच्या स्टाईल्स बघताल तुम्ही. इथून सुद्धा तुम्हाला बघा व्ह्यू बघा मेन रोडचा व्ह्यू परत एकदा. मस्त. आता आपण संपूर्ण सॅम्पल फ्लॅट बघितलेला आहे. ओके. कसा वाटला तुम्हाला? तुमचे काय अभिप्राय असेल, तुमचे काय कमेंट्स असतील तर ह्या व्हिडिओला नक्कीच लाईक शेअर करा, सबस्क्राईब करा
आणि काही तुमच्या कमेंट्स असतील, तुमचे सजेशन असतील, तुम्ही आमच्याकडपर्यंत पाठवू शकता. दुसरी गोष्ट ॲमेनिटीजबद्दल बोलायचं गेलं तर भरपूर ॲमेनिटीज आपण दिलेल्या आहेत या बिल्डिंगमध्ये. CCTV आहे, परत आपण पोडियम फ्लोअर गार्डन करतो आहे, त्याच्यामध्ये गझिबो असेल, ओल्ड एज लोकांसाठी म्हणजे वृद्ध लोकांसाठी बसायला खेळायला जागा, मुलांसाठी वॉकवे आपण केलेला आहे. सोबत CCTV तर असणारच, 2 लिफ्ट आहेत, 2 स्टेअरकेस आहेत. वरती 8 फ्लोअरला आपण रिफ्यूज रूम करतो आहे. रिफ्यूज रूम ह्यासाठी असते की एक गॅदरिंगसाठी असं, म्हणजे इन केस ऑफ इमर्जन्सी अशा पद्धतीचे आपण रिफ्यूज रूमसुद्धा 8व्या माळ्यावरती केलेला आहे. सोसायटी रूम आहे, प्लस चांगल्या पद्धतीचं तुम्ही बघाल पेंट वापरलेला आहे, ग्रॅनाईट वापरलेला आहे. ठीक आहे, तर फ्लॅटच्या पर्सनल ॲमेनिटीजबद्दल जर बोलायला गेलं तर स्टार्टिंग विथ डोअरपासून सुरुवात केलं तर व्हिडिओ डोअर फोन आहे. एंट्री केलीत आतमध्ये की तुम्हाला हॉलला फॉल सिलिंग मिळेल, प्लस फॅन आहे, लाईट ट्यूब, किचनमध्ये ॲक्वागार्ड, अशा पद्धतीच्या चांगल्या चांगल्या ॲमेनिटीज बघाल. बाथरूममध्ये आपल्याला ब्रँडेड फिटिंग्स मिळतील. सोबत चांगल्या पद्धतीच्या फ्लोरिंग्स आहेत, कजेरिया टाईल्स आहेत. दुसरी गोष्ट तुम्हाला चांगल्या पद्धतीचा पेंट आणि अशा बऱ्याचशा ॲमेनिटीज तुम्हाला मिळतील. सोबत गॅस पाईपलाईन आहे. अशा भरपूर ॲमेनिटीज आहेत. तुम्ही या ऑफिसमध्ये किंवा तुम्ही खाली दिलेल्या नंबरवरती आमच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. कधी आमच्या आर्यनच्या ऑफिसमध्ये तुम्हाला 1 BHK, 2 BHK, 3 BHK आणि एक 4 BHK अवेलेबल आहेत. आपण या, आपल्याला परत माहिती दिली जाईल, दाखवला जाईल पुरा प्लॅन आणि त्याच्यानंतर तुम्ही बुकिंग करू शकता. बुकिंग करण्यासाठी परत एकदा सांगतो, खाली दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता आणि सोबत आमचा ॲड्रेस पण आहे. तर तुम्ही आमच्याशी संपर्क करा, भेटायला या, आम्ही तुमची वाट बघत आहोत. थँक्यू सो मच. नमस्कार, वेलकम टू आर्यन द पार्क. आता आपण बघत आहोत, हा माझ्या बॅकग्राऊंडमध्ये आपण आता आहोत फेज 2 ला आहोत आणि बॅकग्राऊंडला बघा तुम्ही असंख्य बंगलोंचं काम चालू आहे. 3 BHK, 4 BHK बंगलोज आहेत. तर ह्या पद्धतीने असं काम चाललेलं आहे. वर्षभरात हा प्रोजेक्ट जे काम चालू आहे हे वर्षभरात संपेल. आणि सोबत इकडे बॅकग्राऊंडमध्ये माझ्या बघा, इकडे पण आहे, इकडे सुद्धा बंगलोजचं काम होणार आहे. नवीन पद्धतीचे बंगलो आपण इंट्रोड्यूस करतो आहे. जसं की तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं, R1 आहेत, R2 आहेत, R4 आहेत आणि ट्विन बंगलोज, डिलक्स बंगलोज आहेत. तर आता आपण नवीन इंट्रोड्यूस करतो R5. अच्छा, R5 मध्ये तुम्हाला चांगल्या पद्धतीचे म्हणजे त्याच्यामध्ये थोडासा एरिया आपण वाढवलेला आहे. आता अगोदरचे बघितले तर 1800 स्क्वेअर फीटचे बंगलोज होते. आता याच्यामध्ये 1870 स्क्वेअर फीटचे बंगलोज आहेत. म्हणजे असे आपण काही ना काही मॉडिफाय करतोच आहे कस्टमरसाठी, कस्टमरच्या सुविधेसाठी. त्यांना काय लागतं काय नाही लागतं हे आम्हाला फेज 1 मधून कळलं आहे, ते आपण फेज 2 ला अप्लाय करतोय. ठीक आहे, या तर तुम्हाला जवळून दाखवतो. ओके, हां, तर आपण बघू शकतो आता ह्या साईडला माझ्या ट्विन बंगलोज आहेत. एका कंपाऊंडमध्ये जे 2 बंगले आपण पार्ट 1 मध्ये तुम्ही बघितलंच ना व्हिडिओमध्ये, आणि ह्या साईडला 4 BHKचे इंडिपेंडेंट बंगलोज. तर हे काम चालू आहे याच्यामध्ये. जसं मी पार्ट 1 मध्ये पण सांगितलेलं, आपल्याला एक मेन एंट्री पण आहे आणि अशा पद्धतीचे 3 गेट आहेत. व एक मध्ये एक इकडे आहे आणि एक शेवटला एक गेट असेल. ओके, तर असे 3 गेट आहेत छोटे छोटे. सध्या कच्चा रोड आहे, त्याच्यानंतर हळूहळू जसं जसं प्रोजेक्ट डेव्हलपमेंट होईल तो रोड पण करण्यात येईल. आणि जसं सांगितलेलं आपण, आपल्याकडे मुबलक पाणी आहे, चांगल्या ॲमेनिटीज आहेत. आता तुम्हाला जरा पुढे नेक्स्ट स्टेपमध्ये गार्डन दाखवेन क्लब हाऊस. आणि आता जसं पहिल्या पार्टमध्ये आपण बघितलेलं ती टाकी, पाण्याची टाकी 1 लाख लिटरची ग्रामपंचायतीची टाकी सँक्शन आहे. तिचं काम आता संपत आलेलं आहे. सोबत हा जो एम्प्टी प्लॉट दिसतोय, इथे सुद्धा 3 बिल्डिंग येतील प्लस ॲमेनिटी बिल्डिंग येईल. ॲमेनिटी बिल्डिंगमध्ये तुम्हाला डॉक्टर कम स्पेस असेल, एक हॉल असेल म्हणजे लग्न कार्यासाठी वगैरे वगैरे, काही रूम्स असेल ॲकोमोडेशनसाठी. जसं एक्सेस पब्लिक आली, काही पार्टी असेल, काय असेल, तुम्ही ते रूम्स घेऊ शकता, अकोमोडेट करू शकता. सोबत जिम आहे, ओपन जिम आहे, म्हणजे बऱ्याच काही ॲमेनिटीज आहेत तुम्हाला. आता तुम्हाला दाखवतो गार्डन. तर गार्डनकडे जात आहोत आपण.
आपला आहे आता इथे मोठं गार्डन करणार आहोत आपण. लॉन असेल मोठा, क्लब हाऊस. त्या साईडला तुम्ही ते येल्लोमध्ये दिसतं तिथे एक गझिबो टाईप येईल, तिकडे पण मुलांसाठी खेळायला जागा, वृद्धांसाठी बसायला जागा. म्हणजे अशा चांगल्या चांगल्या पद्धतीचं आपण इन्व्हेंट करत आहोत. मस्त. अरिहंत पार्क फेज 2. हां, फेज 2 आहे. तर आता आपण फेज 2 ह्या इथे आलेलो आहोत. अरिहंत पार्क फेज 1चा व्हिडिओ मी बनवलेला आहे आणि तुम्ही बघितलात, पण चांगला प्रतिसाद तुमच्याकडून मिळालेला आहे. तर आता आपण फेज 2 ह्या इथे आलेलो आहोत. सर्वात अगोदर तुम्ही बघितलात की वुडलँडचं शूट केलं आपण. रत्नागिरीतील पहिली 12 मजली बिल्डिंग आहे. त्याच्यानंतर मग आता आपण फेज 2ला आलेलो आहोत. इकडचं तुम्हाला काम दाखवलं आहे, कसं पद्धतीने काम चालू आहे, कसे बंगलो बनणार आहेत ते सुर्वे सरांनी तुम्हाला सांगितलं आहे. तर एक चांगला ऑप्शन आहे तुम्हाला इन्व्हेस्टमेंटसाठी. जर तुम्ही विचार करत आहात रत्नागिरीमध्ये, तर छान लोकेशन आहे, चांगला ऑप्शन आहे तुमच्यासाठी. तर नक्कीच दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. तर रेटचा कसा काय सर? आपल्याकडे बघा 1 RK, 1 BHK, 2 BHK चे फ्लॅट्स अवेलेबल आहेत. स्टार्टिंग फ्रॉम 17 lakhs टू 37 lakhs पर्यंत आपल्याकडे फ्लॅट्स अवेलेबल आहेत. ओके. म्हणजे 1 RK 17 लाखापासून सुरुवात आहे आणि 1 BHK 20 ते 21 लाखापासून मिनिमम सुरुवात आहे, ते 25 पर्यंत. ओके. आणि 2 BHK जातात 35 टू 37 lakhs पर्यंत. आणि सोबत जर तुम्ही बंगलोज बघितलात तर 3 BHK बंगलो स्टार्टिंग फ्रॉम 75 lakhs टू इंडिपेंडेंट बंगलो 90 टू 95 lakhsमध्ये अवेलेबल आहेत आपल्याकडे. तर खाली दिलेल्या नंबरवर आमच्याशी कॉन्टॅक्ट करा. आमच्या ऑफिस ॲड्रेसवर आम्हाला भेटायला या. काही असेल इन्क्वायरीसाठी तुम्ही आम्हाला कॉल करू शकता. साईट व्हिजिट तुम्हाला करून देण्यात येईल. पूर्ण माहिती योग्य पद्धतीने तुमच्यापर्यंत पोहोचवली जाईल. भरपूर ॲम्युनिटीज आहेत, पाणी पुष्कळ आहे, चांगला स्पेस आहे इथे. तुम्ही बघू शकता इथे रोड्स चांगल्या पद्धतीचे कॉन्क्रीट रोड्स होणार आहेत. इंटरनल रोड्स आपण डांबरीकरणाचे करणार आहोत. खेळायला भरपूर जागा आहे, स्पेस भरपूर आहे. म्हणजे फुल ऑफ ॲम्युनिटीज. म्हणजे एक प्रकारची शांतता आहे, भर निसर्ग आहे, एन्व्हायरमेंट क्लिअर आहे, एअरपोर्ट जवळ आहे, मेन रोड जवळ आहे. म्हणजे तुम्हाला सुखसुविधांनी युक्त असा जो टाउनशिप, असा मोठा प्रोजेक्ट अख्ख्या रत्नागिरी सिटी काय अख्ख्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये तुम्हाला कुठे भेटणार नाही. तर प्लीज बुकिंगसाठी किंवा भेटण्यासाठी आम्हाला कॉल करा. आम्हाला भेटायला ऑफिसमध्ये या. आम्ही तुमची वाट बघत आहोत. थँक्यू सो मच. काम चालू आहे बघा, तुम्ही बघू शकता की काम अगदी जोरात चालू आहे इकडचं. वाटली आपल्याला ही व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सांगा. जर तुम्हाला इकडचे फ्लॅट्स आवडले असतील, वुडलँड जर तुम्हाला हा रत्नागिरीतील पहिली 12 मजली बिल्डिंग आहे तिथे जर तुम्हाला फ्लॅट बुक करायचा असेल तर दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवरती कॉन्टॅक्ट करा. जर तुम्हाला फेज 2ला बंगलो घ्यायचा असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि अरिहंत ग्रुपमध्ये जॉईन व्हा. खुदा हाफिज. मिलते वापस अगली वीडियो में.